and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 44. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 44. मित्रमैत्रिणींनो, मागच्या पाठात शरददादा, संतोष आणि रंजना पुण्यात आगाखान पॅलेस बघायला गेले होते. आठवतंय ना तुम्हाला? अजून पुण्यातच आहेत ते. ऐकूया आज काय होतंय ते. बापरे, पाऊस वाढतच चाललाय. केवढं पाणी साठलंय बघा रस्त्यानी. The monsoon has come. The summer is over. बस का थांबलीये? बस पुढे का नाही जाते? काय झाला? का थांबले बस? You both wait here, huh? I'll go and see. तो पहा आला शरद दादा. शरद दादा, what happened? Why has the bus stopped? There is a tree across the road. A tree fell down and blocked the road. It was raining all last night and a big tree fell down. मित्रमैत्रिणींनो, बस पुढे का जात नाहीये कळलं का तुम्हाला? इट वॉज रेनिंग ऑल नाईट म्हणजे रात्रभर पाऊस पडत होता. माझ्या मागे म्हणाल का? इट वॉज रेनिंग ऑल नाईट. अ ट्री फेल डाऊन. एक झाड पडलं. माझ्या मागे म्हणा, अ ट्री फेल डाऊन. एक झाड रस्त्यात पडलंय म्हणून बस पुढे जाऊ शकत नाही. आता पुढे काय होतंय ते ऐका. हं, काय झालं? बस का थांबलीये? तुम्हाला काही कळलं का रे पोरांनो? हो आजी, पुढे एक झाड पडलंय म्हणून रस्ता अडलाय. असं होय. मग आता काय करायचं? खाली उतरूया का? कशाला खाली उतरताय आजी? गप बसून राहत इथंच. रस्त्यावर केवढं पाणी साठलंय बघा. हो आजी, तुम्ही इथेच बसून राहा. रस्त्यावर माणसं झाड बाजूला काढतायत. थोड्या वेळात निघेलच बस. मला आठवतंय 1961 मध्ये असाच पाऊस होता हो. 1961? That means 1961, right? What is she saying? She is saying that in 1961 it rained a lot. पण आजी, 1961 बद्दल विशेष काय? पाऊस तर दरवर्षीच पडतो. It rained last year. It will rain next year. मॉन्सून आला की पाऊस पडतो. हो, पण दरवर्षी धरण फुटतं का? दरवर्षी पुण्यात पूर येतो का? काय काय सांगताय काय आजी? धरण फुटलं होतं? पुण्यात पूर आला होता? हो रे पोरांनो, तुम्हाला ऐकायची आहे का ती गोष्ट? हो, सांगा ना. What is she saying? शरद दादा, she will tell us about what happened in 1961. She will tell us in Marathi and we will tell you in English. कशाला? मी मराठी येतोस. I know मराठी. बर बाबा, जर तुला कळलं नाही तर आम्ही इंग्रजीत सांगू तुला. ओके? ओके. आजी सांगा ना. 1961 मध्ये असाच खूप खूप पाऊस पडत होता. 3-4 दिवस थांबलाच नाही. मी घरीच होते तेव्हा. मग कोणीतरी सांगत आलं की पुण्याजवळचं पानशेचं धरण फुटलं म्हणून. बाप रे! What happened? In 1961, there was a lot of rain. It rained for 3 to 4 days. Then
Someone said that the Panshet Dam near Pune had broken. Oh, the dam broke. That is terrible. मग काय, इतके घाबरून गेलो आम्ही सगळेजण. कोणीतरी म्हणालं, सगळ्या शाळा बंद केल्यात, खूप पाणी येणार आहे. माझा मुलगा होता शाळेत. काय करावं सुचेना, सगळे रस्ते पाण्याखाली. मग कोणीतरी सांगितलं की पूल मोडला. हा, तो मोठा पूल, लकडी पूल का? हो, धरण फुटून इतकं पाणी आलं की लकडी पूल मोडला. बाप रे. Fool modla? The flower broke? So what if a flower broke? ओ शरद दादा, पूल मोडला नाही. पूल पूल, ब्रिज. The bridge broke. Oh my God! The bridge! Pool modla. Oh, Yes, Ajji's son was in school and the bridge broke. पूल मोडला. मी इथे घरी, माझं पोर नदीच्या पलीकडे शाळेत आणि पूल मोडला. मग काय केलं आजी? काय करणार, रडत बसले. 2 दिवस काहीच करू शकले नाही. पण तुम्ही फोन का नाही केला शाळेत? अरे पोरांनो, त्या काळात फोन फार कमी होते. मग 2 दिवसांनी पाणी कमी झालं. माझा भाऊ होडीनं पलीकडे गेला. तिथे शाळेत ठेवलं होतं सगळ्या मुलांना. बिचारा माझा मुलगा भुकेला होता, घाबरला होता, पण सुखरूप होता. so was her son safe? Yes, he was safe in the school. He was hungry. He was afraid. But he was safe. Oh, good. The bus has started. आजी, हे खरंच घडलं? काही गोष्ट होती? खरंच रे बाबा, खरंच. तुम्ही तेव्हा किती वर्षाचे होतात? मी 1961 म्हणजे 30 वर्षाची होते मी तेव्हा. म्हणजे आजींचा जन्म 1931 मध्ये झाला. शी वॉज बॉर्न इन 1931. रंजना, बस मधून नीट उतर. आधीच उंच टाचांच्या चपला घातल्या आहेस. तू नको शिकवूस मला. We have to go to the station now. It is quite near. Our train to Vadgaon is at 8 o'clock. तेव्हा रंजना, आली आपली गाडी. चढ लवकर. हो चढते, पण माझी चप्पल. अरे माझी चप्पल पाण्यात पडली. रंजना, जाऊ त्याची चप्पल, गाडी सुटेल. चढ पटकन. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका. When were you born? I was born in 1964. When was your sister born? My sister was born in 2002. Summer म्हणजे उन्हाळा. विंटर म्हणजे हिवाळा. मॉन्सून म्हणजे पावसाळा. रेन म्हणजे पाऊस. थंडर म्हणजे ढगांचा गडगडाट. क्लाउड म्हणजे ढग.
मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आज आपण आपला जन्म कोणत्या साली झाला त्याबद्दल इंग्रजीत बोलणार आहोत. सोपं आहे. समजा तुमचा जन्म 1984 मध्ये झाला. मग म्हणायचं आय वॉज बॉर्न इन 1984. म्हणजे माझा जन्म 1984 मध्ये झाला. तुम्ही वाक्य माझ्या मागे एकदा सगळे एकत्र म्हणा. आय वॉज बॉर्न इन 1984. आता मी वेगवेगळ्या मुलांना विचारीन, वेन वर यू बॉर्न? मग तुम्ही उत्तर द्यायची. आय वॉज बॉर्न इन 1992 किंवा आय वॉज बॉर्न इन 1989. चला, प्रत्येक घंटेला वेगळी मुलं उभी राहतील. टीचर सांगतील त्याने उभं राहायचंय. हं, प्रश्न नीट ऐक, मग स्वतःच्या जन्माचं वर्ष इंग्रजीत सांग. वेन वर यू बॉर्न? आय वॉज बॉर्न इन 1991. असं वाक्य बरोबर म्हणालास का? पण सर्वांनी 1991 नाही म्हणायचं. आपला जन्म झाला ते वर्ष सांगायचं. चला, पुढचं मूल. वेन वर यू बॉर्न? पुढचं मूल. आता प्रश्न वेगळा आहे बरं का. तुझ्या बहिणीचा जन्म केव्हा झाला ते विचारणार आहे. वेन वॉज युअर सिस्टर बॉर्न? उत्तर देताना वाक्य असं म्हणायचं. माय सिस्टर वॉज बॉर्न इन 1994 किंवा शी वॉज बॉर्न इन 1988. बरं, हा पाठ झाल्यावर आज शिकलेल्या नवीन शब्दांचा टीचर बरोबर सराव करा. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.